नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये कीर्तीच्या पापाचा हंडा भरून आता कीर्तीला शिवा असे आता कीर्तीचे सत्य समोर आणणार आहे की जेणेकरून भाऊ आणि सीताईला कीर्ती ही मुलगी म्हणायला तिच्या नावाला कलंक आहे आणि आज कीर्तीने हे जे काही केलं ते कोणतीही मुलगी करू शकत नाही हे सत्य आता सीताई आणि भाऊंसमोर आणत शिवा आणि आशूमध्ये फूट पाडण्यासाठी आपले जे कान भरले, दोघांना कसे वेगळे केले आणि त्याचबरोबर आज सगळ्या मर्यादा ओलांडून कीर्तीने भाऊंना किडनॅप केले, हे तीन सत्य आता शिवा सीताई आणि भाऊसमोर आणताच आता पालथे पाडून कीर्तीची कशी हकालपट्टी करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता संपदा आणि रॉकीचे प्रेम प्रकरण कीर्तीने आता लक्ष्मण आणि सगळ्यांसमोर आणून आता पुन्हा हे सगळं जे काही कोणी केलं तर ते शिवाने केलं। वस्तीतील मुलगा आता शिवा जेव्हा घरात आली तेव्हा शिवासोबत तिला हा मुलगासुद्धा घरामध्ये आणायचा होता, हे सत्य कीर्तीने सगळ्यांसमोर आणून लक्ष्मण आणि उर्मिलाला शिवाच्या विरोधात भडकवलेलं असतं आणि इकडे आता एवढं होऊ नये शिवा आणि आशूने संपदाला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण रॉकीवरच्या प्रेमाने आता संपदाने देसाईंच्या घरातून आता पळ काढलेला असतो। संपदा पळून गेल्याचे कळताच आता लक्ष्मणच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आशू आणि शिवा पुन्हा एकदा संपदाला शोधायला गेलेले असतात। पण जेव्हा आता आशू आणि शिवा संपदाला आणि रॉकीला शोधायला जातात त्यावेळेस रॉकी हा संपदाला समजावत असतो आणि म्हणतो की अगं संपदा, असं पळून जाण्यात काही अर्थ नाही, कारण बाप हा बाप असतो, काळजीपोटीच तो सर्व काही करतो आणि लहानचे मोठे आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून करतो। मी आज तुला जर इथून घेऊन गेलो तर त्यांच्या हृदयाला खूप मोठी ठेच लागेल आणि हे कधीच ते कदापि सहन करणार नाही, तेव्हा आपण आपल्या आईबापाचे संस्कार विसरता कामा नये तसे म्हणत रॉकीने आता संपदाला समजावलेले असते। तेव्हा आता आशू आणि शिवाने संपदाला घरी आणलेलं असतं आणि रॉकीने हे जे काही केलं ते सगळं आता संपदा, आशू आणि शिवा लक्ष्मण आणि भाऊ समोर आणतात आणि ते लक्षात येताच भाऊंना आता खऱ्या सत्याची जाणीव झालेली असते आणि वस्तीत राहू नये ह्या मुलाचे विचार एवढे उच्च आहेत आणि हा IASची परीक्षा देतोय, तेव्हा त्या मुलाचा अभिमान आता भाऊंना वाटलेला असतो आणि लक्ष्मणला देखील त्याची चूक आता चांगलीच समजलेली असते आणि लक्ष्मणने आता रॉकीला हात जोडलेले असतात। पैसे देऊ लागताच आता रॉकीने मी माझ्या कष्टाने पैसे कमवीन आहे सत्य लक्ष्मण समोर आणून खरा स्वाभिमान दाखवलेला असतो आणि त्याच वेळेस आता कीर्ती ही तोंडावर पडलेली असते। एवढं सगळं करूनही आपला प्लान फ्लॉप झाला तो केवळ भाऊंमुळे आणि शिवामुळे हे आता कीर्तीला समजते आणि आता कीर्ती विचार करते की जेव्हा जेव्हा आपण शिवाला या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा तेव्हा आपल्याला यश येत असतानाच मात्र भाऊ हे विरोध करतात आणि शिवाला भाऊ बरोबर सांभाळून घेतात, तेव्हा आता या भाऊंनाच दूर केलं पाहिजे असा विचार करून कीर्तीने आता पुन्हा भाऊंना किडनॅप करायची गुंडांना सुपारी दिलेली असते आणि त्याप्रमाणे भाऊ बाहेर येताच आता भाऊच्या तोंडाला गुंगीच्या औषधाचा रुमाल लावून गुंडांनी भाऊंना किडनॅप केले असते आणि आता सीताई देखील आता भाऊंना शोधण्यासाठी जाते तर सीताईला सुद्धा किडनॅप केलेलं असतं आणि आता जेव्हा शिवाला हे समजतं तेव्हा आता शिवा ही वाऱ्याच्या वेगाने तिच्या बाईकवरून आशूला घेऊन त्या गुंडांच्या अड्ड्यावर येते। बाईकवरून दबंग स्टाईलने शिवाने दुर्गावतार धारण केलेला असतो, सीताईला बांधून ठेवलेलं असतं तर भाऊ खुर्चीवर बेशुद्ध पडल्याचे बघून शिवाला राग येतो आणि सनासन गुंडांची कुत्र्यासारखी आता शिवा धुलाई करते आणि त्याच वेळेस आता सीताई ही शिवाकडे बघते आणि आज जर शिवा नसती तर आपली काय हालत झाली असती। ज्या शिवाला आपण मारामारी करायला विरोध करत होतो तीच शिवा आज आपल्यासाठी धावून आली आणि जर तिने मारामारी करायचं बंद केलं असतं तर आज आपला जीव देवाला प्यारा झाला असता, हे आता सीताईच्या लक्षात आलेले असते। शिवा आता एकेका गुंडाला मारत असते आणि आता सगळे गुंड तिथून पळ काढतात, पण आता एका गुंडाला शिवा धरते
ज्या गुंडांनी रॉकीला मारलेलं असतं, रॉकीचा हात मोडलेला असतो, तेच गुंड इथे सुद्धा आहे हे आता त्या गुंडाकडे बघून शिवाच्या लक्षात येते. शिवा आता त्या गुंडाला सोडत नाही, त्याला बदबद बदलते आणि लगेच आता शिवा म्हणते की सांग तुला कोणी पाठवलं? मागच्या वेळेससुद्धा रॉकीला मारण्यामध्ये तूच होतास आणि आत्तासुद्धा माझ्या सासऱ्यांना तूच किडनॅप करून आणलंस. हे सगळं तुला कोण करायला सांगतं? असे म्हणत शिवाने आता त्या गुंडांना बेदम झोप दिलेला असतो आणि लगेच तो गुंड म्हणतो की मला त्या कीर्ती मॅडमने हे सगळं करायचं सांगितलं. आणि ते ऐकताच आता शिवाला आणि सीताईला मोठा धक्का बसलेला असतो. जी आपली मुलगी आहे ती त्याच मुलीने आज बापाला पळवले, बापाला किडनॅप केलं आणि ही मुलगी कोणत्या थराला गेली आणि यावरती आता सीताईचा विश्वासच बसत नसतो. तर आता शिवा म्हणते खरं सांग, तू खोटं बोलू नकोस. तो गुंड म्हणतो की मी खरं सांगतो, अहो त्या मुलाला मारायचं सांगितलं नव्हतं, फक्त दम द्यायचा सांगितला होता. पण कीर्ती मॅडमने आणि त्यांच्या मिस्टरांनी त्याचे हात पाय तोडण्यासाठी सांगितलं. आणि एवढंच नाही तर आज यांनासुद्धा किडनॅप करण्यासाठी त्यांनीच आम्हाला पैसे दिले होते. ते ऐकताच आता शिवा आणि सीताईच्या काळजाचा ठोका चुकतो आणि सीताईला खूप राग आलेला असतो. आणि त्यानंतर शिवा ही सीताई आणि भाऊंना घेऊन घरी येते. आणि आता भाऊ घरी येताच मात्र कीर्तीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि कीर्तीला भयानक धक्का बसतो. कीर्ती ही खाली मान घालते आणि आता नाटक करू लागते. तेवढ्यात आता बोट करत सीताई म्हणते थांब कीर्ती, आमच्या जवळही येऊ नकोस. आज तुझ्या बापाला किडनॅप करण्याची सुपारी दिली होतीस तू. तर कीर्ती म्हणते आई तू काय बोलतेस? तर आता सीताई म्हणते एकही शब्द बोलू नकोस, मला सगळं सत्य कळलेलं आहे आणि तू किती नाटक करतेस ना हे आज मला कळालं. अगं तू आमच्या पोटची मुलगी आहेस आणि तू आज या थऱ्याला गेलीस. आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास आणि तुझ्या जन्मदात्या बापाला किडनॅप करायची तुझी हिंमत तरी कशी झाली? आत्ताची आत्ता तू या घरातून चालतं व्हायचं. या घरात आता तुझा काही संबंध राहिलेला नाही. असे म्हणत ताबडतोब आता पुन्हा आता राग येऊन सीताई ही आता कीर्तीच्या कमरेत लाथ घालून कीर्तीला खाली पाडते. कीर्तीच्या कानाखाली देखील मारलेली असते. शिवा पुढे येते आणि म्हणते की कीर्तीताई, आजपर्यंत मी मर्यादा जपत राहिली आणि तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या, पण मला माहिती आहे की आशू आणि मला आत्तापर्यंत आमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यामागे तुम्हीच होतात आणि आज तर तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या. आज तुमच्यासोबतचे नातेसुद्धा आम्हाला टिकायची इच्छा राहिलेली नाही आहे. तेव्हा तुम्ही माझ्या तोंडासमोरही येऊ नका. तर आता सीताई म्हणते की आत्ताची आता कीर्ती बॅग भर आणि चल निघ इथून. असे म्हणत आता सुहास आणि कीर्तीला सीताईने बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. तर आता सीताई कीर्तीला हाकलवत आता शिवाचा कसा सून म्हणून प्रेमाने स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.